धन्यवाद सर. आणि ह्यात एक महत्त्वाचं म्हणजे जे मानद वन्यजीव रक्षक आहेत बाळ काळणे सर, अकोला जिल्ह्याचे, तर त्यांचंही खूप महत्त्वाचं मार्गदर्शन राहिलं ह्या सापांना, म्हणजे अंडे सगळे व्यवस्थित जतन करण्यापासून ते अंड्यातून पिल्लं बाहेर येईपर्यंत. अतिशय आपल्या लोणारच्या इतिहासात सर्पमित्रांच्या आयुष्यातील अतिशय मौलिक अशी घटना ही. फायनली मित्रांनो, गेल्या 13 दिवसापासून ज्या क्षणाची प्रतीक्षा होती, जी अंडी आपल्याला पिंपळनेरच्या धरणाच्या कामावर सापडली होती अजगराची, त्यातनं आज पिल्लं बाहेर येत आहेत. एक पिल्लू ऑलरेडी पूर्णपणे बाहेर आलेलं आहे. एक पिल्लू इथे अंड्यातून बाहेर येते. इथे डोकं काढून बसलं. सगळ्या अंड्यांना क्रॅक्स गेलेली आहेत. गेल्या 13 दिवसांपासून ही अंडे कृत्रिमरित्या इन्क्युबेट करून त्यातनं पिल्लं बाहेर येत आहेत. अतिशय सुंदर नजारा, अंड्यातून पिल्लू बाहेर येतानाचा. इंडियन रॉक पायथन, भारतीय अजगर, बघू शकता कसं अंड्यातनं तोंड बाहेर काढलं आहे मी. इकडे ऑलरेडी अंड्यातून बाहेर आलेला आहे. दुसरा एक पिल्लू इथं अंड्यातून तोंड काढून बसलं आहे. त्यामध्ये दिसत आहे ज्याची गेल्या 15-20 दिवसापासून वाट पाहत होतो, तो क्षण आज आला आहे. यामध्ये फुल्ली डेव्हलप झालेलं पिल्लू आहे. हे एक पिल्लू इथे बाहेर आलेलं आहे. बाहेरच्या मोकळ्या हवेत श्वास घेत आहे. अंड्यातून बाहेर निघाल्याच बघू शकता किती ॲग्रेसिव्ह आहेत. चावायला येत आहेत लगेच. लेकिन अब चढ़ते हुए सूरज सही से उतर रहा है, लेकिन उसका शरीर बहुत जल्दी बहुत ज्यादा गर्म हो जाता है। इसे चाहिए गहरा पानी और फटाफट।
यहाँ पर है एक जलकूप। देखने से आपने उसे फंसा है। हर घर हिंदू आत्मा पर लगभग 61 मीटर के दायरे पर। अंड्याचं निघालं 1 फुटाचा. नॉर्मली 60 दिवसाचा जसा हॅचिंग पिरियड आहे, पण आपल्याला सापडले तेव्हा ऑलरेडी बऱ्यापैकी डेव्हलप झाले. छोटे होते का त्यावेळेस? नाही, अंडे अंडे सापडले सर. तुम्ही मग घरी ठेवले मोठे झाले का? अंड्यातलं पिल्लं काढली बाहेर. धरणाच्या भिंतीत होते ते काम करता करता संपदावाने दिलं. आता जसं जसं प्रकाश हो चावता हो का? थोडं असं जाणवलं, धोका जाणवला तिचा विषय असल्यामुळे शिकारीला पूर्ण हड्डी तोडून टाकतो, त्याचा दुःख करतो, नंतर गिळून मला नाडा डायरेक्ट आपली हड्डी जवळपास भरपूर आहेत होते. 7 आहेत टोटल. 8 होते टोटल अंडे. एक अंडे खराब झालं. त्याची एक बॅग असते पिशवी, म्हणजे पिल्ले ते आता तिथं तुम्हाला एक खाल्ल्यासारखं वाटत असतं. अंड्यातून बाहेर निघाल्यावरच त्याच्यामध्ये म्हणजे ती निसर्गाने दिलेली देण एक सॅक असते पोटामध्ये, जेणेकरून तो जवळपास महिनाभर सर्वाईव्ह करू शकतो न खाता. त्याच्यानंतर ती शिकार वरूनच केलेलं होतं. विज्ञानिकला काही भेटलं नाही तरी ते 15-20 दिवस चांगल्या प्रकारे राहू शकतो. इंग्लिशमध्ये रॉक पायथन. इंडियन रॉकवेल. आता म्हणजे तिथं ॲक्च्युली 2 अंडे फुटले होते ते जेसीबीने काढताना. त्याच्यातले प्रीमॅच्युअर पिल्लं निघाली होती. ते काय ना शाळाला चित्र केलं होतं ते प्रॉपर त्याचं इन्क्युबेशन आपला हात लागला त्याला ते काय हात त्याला माहीत पडते काय काही निघालो आम्ही हे घेऊन निघालो. ते आता 1-2 दिवसापासून चाललं होतं सोडायचं प्रॉपर त्याच्या टाकीमध्ये इन्क्युबेशन बनवलं होतं कंप्लीट. त्याला नैसर्गिक सगळी ऊब मिळावं, ह्युमिडिटी प्रॉपर राहावं आणि अंडे व्यवस्थित खायचं वगैरे तुम्ही तेवढी मेहनत घेते 15-20 लहान लहान मुलं आहेत तुमच्याकडे, नाही सेफ असतं सगळं ठेवलेलं व्यवस्थित. नाही मोठी टाकी होती आपली पाण्याची टाकी आहे ना, तेवढी टाकी. किती दिवसात मोठं होतं नाही ते आता चालू झालं आहे. म्हणजे आता नॉर्मली निघाल्यापासूनच नाही म्हणलं तरी जवळपास 2-3 सेंटीमीटरनी लेंथ वाढली. 6-7 दिवस झाले ते नाही
शेड्यूल वनचं असल्यामुळं थोडंसं जास्त प्रॉब्लेम आहे. आमच्या त्या घरी जमीन नागिन निघाली तेव्हा नागिन दोघी होते. नागिन निघाली तुम्ही पकडलं पण ते परिस्थिती त्यांनी ते एंट्री करून सोडून दिलं ते. पण आता म्हणजे माझे जे काही आहे जेवढे रेस्क्यू आहेत ते सगळ्यांना ह्यांना जे काही आहे ती इन्फॉर्मेशन तेवढी नोंद नोंद असते. ती 6-7 महिने केली. माझ्याकडे आहे व्हिडिओ डॉक्युमेंट. चालेल. एक 10 नाही निघतो जायचं. नमस्कार मित्रांनो, ही अजगराची पिल्लं जी अंडी आपल्याला पिंपळनेरच्या तलावात सापडली होती ती व्यवस्थितपणे अंड्यातून सगळी बाहेर निघालेली आहेत. आणि आज आपले साळवे साहेब ज्या RFO आहेत त्यांच्याकडे हे सगळे आपण आज सुपूर्त केलेत. जंगलात त्यांना सोडून देतोय. त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी आज आलेलो आहोत. मोबाईल पकडा तुम्ही, कॅमेरा मी पकडतो. चालू वगैरे चालू आहे. 15 दिवस झाले का? 15 दिवस. 15 दिवस अगोदर हे अंड्याच्या स्थितीत फॉरेस्ट विभागाला सापडले होते. त्यानंतर याचं श्री कुलकर्णी सर, सर्पमित्र कुलकर्णी सर यांनी याचं व्यवस्थित संगोपन केलं व आज आपण त्याला नॅचरल अधिवासात सोडण्यासाठी आलेलो आहोत. आपल्यासोबत आज आपले RFO सर, सावळे सर, त्याच्यानंतर कैलास चौधरी सर, पडगण साहेब, मी लोणारकर टीमचे सचिन कापुरे आणि विलास जाधवही सोबत आहेत. तर ह्या सगळ्यांच्या साक्षीने ह्या सापांना आपण आज नैसर्गिक अधिवासात सोडून देत आहोत. अन्न साखळीतला खूप महत्त्वाचा हा साप आहे आणि आज कुलकर्णी सरनं त्यावर खूप श्रेय घेतलेलं आहे. म्हणजे त्यांची खूप काळजी घेतलेली आहे व त्यांना वाचवलं आहे. आता त्यांना नॅचरल अधिवासात आपण सोडत आहोत. अतिशय आपल्या लोणारच्या इतिहासात सर्पमित्रांच्या आयुष्यातील अतिशय मौलिक अशी घटना ही बहुतेक बुलढाणा जिल्ह्यात सर्वप्रथमच असा म्हणजे अंडे उबून हो पिल्लं सर्वात पहिला हा प्रकार आहे अंड्यातून पिल्ले काढण्याचा आपल्याकडे झालेला आहे. अतिशय महत्त्वाची घटना आपल्या सर्वांसाठी ही महत्त्वाची आणि आनंदाची घटना. आनंदाची यासाठी की आपला 100% प्रयोग हा यशस्वी झालेला आहे. यापुढे आपल्याला कुलकर्णी सरांचा असंच नेहमी सहकार्य लाभेल आणि अशा प्रकारचे आपण नेहमी उपाययोजना उपक्रम राबवू हीच त्यांच्याकडून मी अपेक्षा ठेवतो. आणि ह्यात एक महत्त्वाचं म्हणजे जे मानद वन्यजीव रक्षक आहेत बाळ काळणे सर, अकोला जिल्ह्याचे, तर त्यांचंही खूप महत्त्वाचं मार्गदर्शन राहिलं ह्या सापांना. म्हणजे अंडे सगळे व्यवस्थित जतन करण्यापासून ते अंड्यातून पिल्लं बाहेर येईपर्यंत जे काही पूर्ण सगळ्या ज्या घटनाक्रम होता त्यामध्ये काळणे सरांचं सुद्धा महत्त्वाचं मार्गदर्शन राहिलं आहे. त्यामुळेही हे असं म्हणता येईल की एक सर्टन लेवलला सक्सेसफुल राहिला आहे आपला प्रयोग जो आहे तो. घ्या, पाहून घ्या, पुन्हा भेटते नाही भेटत पाहायला. तुमच्या मोबाईल हे कोणाचा मोबाईल? असं व्हिडिओ बंद आहे. लगेच नाही विभक्त होते. थोडा पाला लुटून द्यायचा वरचा पक्षी वगैरे काही. ठीक आहे मित्रांनो, फॉरेस्ट डिपार्टमेंटची टीम, मी लोणारकर टीम,
सगळ्यांचं खूप चांगलं सहकार्य लागलं. पर्टिक्युलरली आता त्यात सगळ्यात मोलाचं सहकार्य म्हणावं लागेल जे देसले साहेब, जे ज्युनियर इंजिनियर जलसंपदाचे, त्यांनी सगळ्यात पहिले सावळे सरांना फोन केला होता. सावळे सरांनी नंतर जे आपले इकडचे वनरक्षक आहेत कैलास चौधरी सर, त्यांना फोन केला. आणि मी इथे आता बऱ्याच दिवसांपासून सर्पमित्र म्हणून काम करतो, त्यामुळे त्यांनी मलाही सोबत घेतलं. आणि हा जो प्रयोग आहे तो अगदी 100% यशस्वी झाला आहे. म्हणजे आता ॲक्च्युली त्यात आपल्याला 8 अंडी सापडली होती, पण एका अंड्याची जी सिच्युएशन आहे ती पहिल्यापासूनच खराब होती. पहिल्यापासूनच थोडंसं ते हिरवं पडलेलं होतं, त्यामुळे त्याच्यातनं पिल्लू बाहेर निघेल अशी शाश्वती नव्हती. तर अपेक्षेप्रमाणे 8 पैकी 7 अंड्यातनं पिल्लं सक्सेसफुली बाहेर निघाली. 5-6 दिवस ती ऑफिसमध्ये ठेवल्यानंतर, म्हणजे जी त्यांचं स्ट्रेंथ जी पाहिजे त्यांना ती मिळाल्यानंतर आज त्यांना आपण नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं आहे. आणि तेच सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. कुलकर्णी सर व फॉरेस्ट डिपार्टमेंटसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. त्यांनी मोलाची कामगिरी केलेली आहे आज. दिलं मित्रांनो सोडून ह्या अजगरांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात. जर मी केलेलं काम जर आवडलं तर लाईक करा, कमेंट करा, आणि अजून जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. अतिशय सुंदर असं घनदाट जंगल. धन्यवाद मित्रांनो.